राम मंदिर आणि राम हे सर्वांचं दैवत. राम मंदिर अयोध्यामध्ये स्थापन होत आहे ही एक कौतुकाची बाब. संभाजी राजे. राम मंदिर आणि राम हे सर्वांचं दैवत आहे आणि इतिहासामध्ये तसे पुरावे देखील आहेत. आज राम मंदिर अयोध्येमध्ये स्थापन होतं ही एक कौतुकाची बाब आहे. राम मंदिर पूर्ण होतं याला माझ्या शुभेच्छा आहेत असं संभाजी राजे म्हणालेले आहेत. ते सांगलीत बोलत होते. 2007 पासून मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजाला कसे आरक्षण दिले जाऊ शकतं या बाबतीत मी अनेक वेळा भूमिका मांडलेली आहे. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकदा आरक्षण रद्द केले, त्यामुळे आता सरकार कसं आरक्षण देणार हे स्पष्ट सांगायला हवं. सरकार ज्या पद्धतीने आरक्षण देतो म्हणतोय हे कसे देणार आहात हे सांगावे, हा माझा सरकारला सवाल आहे असंही संभाजीराजे म्हणाले आहेत. शेवटी भावना आणि न्यायिक यांचा समतोल साधून गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं जावं ही माझी अपेक्षा आहे. सध्या आमच्या स्वराज्य संघटनेचे लक्ष प्रामुख्याने विधानसभा असेल. लोकसभेच्या बाबत काय निर्णय घ्यायचा हे अजून ठरलेलं नाही. अजून वेळ आहे, पण सध्या तरी स्वराज्य संघटनेचे लक्ष विधानसभा निवडणूक असेल. राम हे सर्वांचे दैवत आहेत. अनेक इतिहासाचे पुरावे त्याच्या बाबतीत आहेत आणि आज राम मंदिर अयोध्यासारख्या ठिकाणी परत एकदा स्थापन होते ही कौतुकाचं आहे. सर्वांच्या श्रद्धेचं स्थान आहे आणि मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या वादळ सुरू आहे. नवीन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं जरांगे यांनी सांगितलं की डेडलाईन दिली 20 तारखेची, अल्टिमेटम दिलेलं आहे. तुम्ही वारंवार जाऊन भेटून आलेला आहात आणि आत्ताची मी 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे आणि कशा पद्धतीने आरक्षण आपण देऊ शकतो, कशा पद्धतीने आरक्षण बसू शकते ही नेहमी वेळोवेळी माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. मनोज जरांगे पाटील आणि सरकार त्यांच्यात नेहमी चर्चा चालू आहे, बोलणी चालू आहेत, म्हणून मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की आरक्षण तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तुमचं आरक्षण हे रद्द केलेलं आहे मराठा समाजाचं, तर ते सामाजिक मागास सिद्ध करणं असेल किंबहुना अनेक वेगवेगळे त्याचे पॅरामीटर आहेत, हे स्पष्ट सरकारने समोर सांगायला पाहिजेत. पण परवासुद्धा मी ट्विट केलं की तुम्ही ज्या पद्धतीने आरक्षण देतो म्हणताय पण ते कसं देणार हे क्लिअर करावं, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि भावना आणि न्यायिक याचा समतोल साधून या गरीब मराठ्यांना न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.